नमस्कार. आज आपण आलेलो आहे अजमेरा हा गड पाहण्यासाठी, जो येतो अजमेरा सौंदाणे या गावात, तालुका बागलाण व जिल्हा नाशिक. गड छोटेखानी आहे. अर्धा तास एक गडावर येण्यापुरता असतो व गडावर पाहण्यासाठी थोडीशी तटबंदी, पाण्याचे टाकू व एक मंदिर आहे. पहाडेश्वर मंदिरामध्ये आपण आता गाडी लावली आहे व गडफेरी करण्यासाठी आपण जात आहे. अशा या रस्त्याने आपणाला गडमाथ्यावर जायचे आहे. अर्धगोलाकार आहे. गडाभोवती नैसर्गिक खंदक पद्धती असल्यामुळे ब्रिटिशांनी येथे पाटपाणी अथवा कालवा मंजूर केला नव्हता. गडावर जायला 2 मार्ग आहेत. त्यापैकी दोन्ही पहाडेश्वर मंदिराकडून आहे. गडाच्या पायथ्याला 4ही दिशेला 4 मुख्य मारुती आहेत. तेथे जुन्या वस्तूचे अवशेष पडले आहेत. पहाडेश्वर मंदिर हे प्राचीन देवस्थानाचे स्थान असून त्यास अमरपुरी म्हणून भिल्ल लोक ओळखतात. श्रावणात व महाशिवरात्रीला खूप मोठी गर्दी असते. ह्या मंदिराची देखभाल व मंदिर परिसराची काळजी बागलाणचे माजी आमदार श्री संजय चव्हाण कुटुंबीय घेतात. ते वडलोपार्जित येथे सेवा देत आहेत. या मंदिरात श्री गणेशाची एक प्राचीन मूर्ती दिसते, मात्र ती 2 दशकापूर्वी केरळच्या एका मठाधिपतींनी बसवली आहे. ह्या मंदिरात गाडी पार्क करून तेथूनच पाणी घेऊन गड चढण्यास सुरुवात करावी. मंदिर कमानीबाहेर एक मार्ग तिरका सरळ वर जातो. तोच पार करत वर चढायचे. गडावरील भगवा बघत वर चढायचे. तीच ओळख आपण लक्षात घ्यायची. ह्या टेकडीला माळमुख म्हणतात. ती पार केली की आपण सपाट बुरुजवजा पठारावर पोहोचतो. अशा 2 टेकड्या पार केल्या की आपण पुन्हा एका माचीसारख्या सपाट जागी पोहोचतो. पायथ्यापासून खुजा दिसणारा हा गड आता मात्र त्याचे विशाल रूप दाखवत असतो. येथून पुन्हा घसरणीची अंगावर येणारी चढाई सुरू होते. टोकावरील भगवा व कातळकडा आपल्या डाव्या बाजूस असतो. येथून तिरपी व पायवाट आपल्याला 10 मिनिटात सरळ माथ्यावर पोहोचवते. खालून दिसणारा भगवा येथे मात्र आपल्याला दिशा बदलताना वाटतो. आपल्याला वाटत असते की हा भगवा झेंडा एखाद्या बुरुजावर किंवा टोकावर असेल, पण तो वास्तवात एका महादेव मंदिराजवळ आहे. आपण पठारावर पोहोचल्यावर उजवीकडून डावीकडे चक्कर मारायची. सर्वात अगोदर दिसतात ते गंगासागर तलावाचे अवशेष. मुल्हेर गडासारखीच रचना. वाहून जाणारे पाणी अडवले आहे. या तलावात 4 पाण्याचे टाके आहेत, परंतु ते आता गाळाने भरले आहेत. याला स्थानिक भाषेत अमरीश महादेव म्हणतात. येथून दर्शन घेऊन सरळ मागे फिरावे व उजवीकडून चक्कर मारावी. पुढे गेल्यावर एक दिवा, आणखी एक पावसाळी तलाव सदृश जागा दिसते. पुढे काही दगडी वास्तू दिसतात. गडाच्या सर्वात शेवटच्या उंचावट्यावर काही राजवाडी सदृश वास्तू आहेत. संपूर्ण पडीत या वास्तू आहेत. कधी काळी समृद्ध राजवट नांदत असलेल्या ह्या गडावर आज मात्र स्मशान शांतता असते. हे पाहून पुढे गेल्यावर एक कडा दिसतो. तेथे कातळात 4 खड्डे खोदले आहेत. 2 टाके लागतात. त्यातील एक 45 फूट लांबीचे आहे. त्यात नेहमी पाणी असते. येथून पुढे सरळ टोकाकडे जायचे. येथे एक भगवा फडकत असतो. येथून अख्खा बागलाण मुलूक दिसतो. 7 माळ, शेलबारी रांग तसेच काळणापर्यंतचा प्रदेश दिसतो. हे सर्व बघून माघारी फिरावे व उतरणीला लागावे. वाट घसरडी असल्यामुळे जरा सांभाळूनच उतरावे. अजमेरच्या उजव्या बाजूचे दिवा व कोळशा डोंगरावर काहीच वास्तू नसून याचा उपयोग फक्त टेहाळणी करता होत असावा. आताच आपण अजमेरा सौंदाणे गावची रचना बघू. सटाणा मार्गे गावात शिरल्यावर डाव्या बाजूला दोदाड नदी शेजारी काही मंदिराचे समूह दिसतात. त्यातील शनी मंदिर सर्वात जुने. त्यावर इसवी सन 1820 सालचा राजाराम पाटील नामोल्लेख असलेला एक शिलालेख आहे. पुढे होळकर पद्धतीच्या 2 बारव आहेत. त्यापैकी एक भद्रा आहे. गावात एक राम मंदिर असून त्या बाजूला दगडी कोट व एक दुमजली दरवाजा दिसतो. या गावाला 21 बुरुज व
4 दरवाजे होते. संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती व 6 मुख्य जातींवरून पेठ आहेत. गावाबाहेर एक छोटे रामेश्वर मंदिर आहे. त्यावर सुद्धा एक शिलालेख आहे. बाजूलाच एक पडित समाधी स्थळ आहे. त्यात काही पेशवेकालीन भित्तिचित्र काढले आहेत. देवळाने गावाकडे जाताना एका शेतात एक समाधी स्थळ आहे. पूर्वी तेथे मोठे आश्रम व आखाडे होते असे स्थानिक लोक सांगतात. पूर्वी गावातील भोंगड्या, पाटे, कटारी, मातीचे बैल, मडके फार प्रसिद्ध होते. कालांतराने सततच्या दुष्काळामुळे सर्व ओस पडत चालले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका पूर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही बरेच लोक या भागाला बागलाण म्हणून संबोधतात. साल्हेर, सालोटा सारखे मोठे किल्ले या रांगेत आहेत, तर करा, दुंदा, बिष्टा, अजमेरा सारखे छोटे आणि अपरिचित किल्ले दुंदेश्वर डोंगररांगेपर्यंत वसलेले आहेत. या दुर्गम भागात वाहतुकीची सुविधा फारच कमी आहे. हे 4ही किल्ले आपण 2 दिवसांमध्ये सहज पाहू शकतो. बागलाण तालुक्यातील हा एक टिहाळणीचा किल्ला आहे. गडावरून आपल्याला साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड, न्हावीगड, मांगीतुंगी, तांबोळ्या, दुंदा, चिचकारा हे गड पाहण्यासाठी भेटतात. पुण्यापासून हे अंतर 290 किलोमीटर आहे. आपण पुण्याहून संगमनेर, नांदूर, चिंचोली तसेच लासलगाव, चांदवड, उमराणे, लखनापूर तसेच बामणगाव आणि या पहाडेश्वर मंदिरापाशी अजमेर सौंदाणा गावातील असणारे या ठिकाणी आपण आलो. जवळपास 7 तास लागतात पुण्याहून येण्यासाठी. या ठिकाणी सुंदर आहे, छोटेखानी आहे. या भागात आल्यानंतर हा छोटेखानी गड अवश्य करावा. अजमेरा हा या प्रदेशातील असाच एक अपरिचित किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले अजमेर सौंदाणे गाव नाशिकपासून 98 किलोमीटर आणि सटाणा या तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम आपल्याला पहाडेश्वर मंदिर गाठावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याशी अजमेर सौंदाणे गावापासून हे अंतर 4 किलोमीटर आहे. पहाडेश्वर मंदिर आणि त्याचा परिसर खूपच सुंदर आहे. आपण या मंदिरामध्ये मुक्काम सुद्धा करू शकतो, परंतु जेवणाची सोय आपणाला स्वतः करावी लागेल. पहाडेश्वर मंदिरापासून एक वरवाट गेलेली आहे. या किल्ल्याचा इतिहास अज्ञात आहे. 1987 साली या किल्ल्याची आपणाला गिरिभ्रमण संस्थेच्या मार्फत माहिती आणि कागदपत्रे निदर्शनात आणले व या किल्ल्याचे स्थान निश्चित करण्यात आले. अजमेर किल्ल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर देवळाणे गावात प्राचीन शिवमंदिर आहे. हे आपण निश्चितच पाहावे. किल्ल्यावर आपणाला पायथ्यापासून साधारण अर्धा ते पाऊण तास पुरेसा होऊन जातो. वरून आपणाला साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, रतनगड, तांबोळ्या, मांगीतुंगी, बिष्टा, डेरमाळ, पिसोळ, करा, दुंदा हे पाहता येतात. या किल्ल्याचा आकारमान आणि रचनेवरून असे दिसते की या किल्ल्यावर फार कमी सैन्यदल राहिले असतील. किल्ल्याची टेकडी वेगळी असल्याने या किल्ल्यावरून मोठा परिसर दिसतो. त्यामुळे या किल्ल्याचा वापर निरीक्षणासाठी टिहाळणी बुरुज म्हणून टिहाळणीसाठी केला गेला असावा. रस्ता जो आहे तो खाली ते पहाडेश्वर मंदिर आहे, तिथून वर आल्यावर उजवीकडे आहे व डावीकडे गेलं तर तुम्हाला रॉक पॅच असेल जो खडतर आहे. रॉक पॅचच्या पुढून जो आहे तो रस्ता आहे जो जांडेपाशी निघतो. खालच्या रस्त्याने त्या जाऊ शकतात कारण तो प्रॉपर रस्ता आहे, पण रॉक पॅच जो वरून रस्ता गेलेला आहे तिथे जायचा प्रयत्न नका करू. गाडी ना आपण चुकलो बा खरं जातानी. गड पाहून आलो. आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ पहाडेश्वराचे.
गड पाहून झाल्यानंतर गावामध्ये आपणाला हा असा नगरकोट पाहायला भेटतो. भव्य असा हा नगरकोट आहे व याचे दरवाजे अजूनही सुस्थितीत आहेत व वरच्या बाजूस ग्रामपंचायत कार्यालय आहे.